नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान असे का नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं आहे व्हिडिओमध्ये स्कॅनर दिलेला आहे मित्रांनो। 3 मिनिटं व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो, तर तुम्हाला स्कॅनर भेटून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो जे का जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑल मटेरियल सर्व काय लाइट मोशन किंवा CapCut APK प्रो APK हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, फ्री मध्ये प्रोवाइड करत असतो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर असतो का लाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला असतो का प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असले का बीट्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपल्या फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो इथे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो। या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का एक्स्ट्रा नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो खालून 2 नंबरचा, त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे सॉन्ग वगैरे पण एकदम छान जे दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपलं जे का स्क्रॉल करून जे का अशा बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला सर्वात जास्त इथे व्हिडिओ दिला मित्रांनो। मग आपला जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओला अशा प्रकारे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ पण एकदम छान असं जे ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का तुमचे फोटोज वगैरे ऍड करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला जे का फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे अशा प्रकारे जे फिल कॉम्पोजिशन एरियावरती जे ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 4.16च्या बीट पण जे फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो पण एकदम छान असं ऍड वगैरे झाली दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का सेकंड बीटला जे फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं, आणखी आपल्या सेकंड बीटला जे फोटोला 2 पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करत आहे त्या अशामध्ये तुम्ही पण लवकर अशा फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो। अशा फोटो वगैरे कट केल्यानंतर फर्स्टला आपल्या सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथे एक आपला टेक्स्ट पेज दिला मित्रांनो, या टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 4.16च्या बीट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं पण जे का टेक्स्ट पेज पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे का 4.16च्या बीटला यायचं। मग आपला जे का प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपलं इथे पण एक आणखी आपला टेक्स्ट पेज दिला मित्रांनो, या टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का टेक्स्ट पेज आहे मित्रांनो हे लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओवरती जे का तेव्हा मी जे का टेक्स्ट नावाचं जे का टेक्स्ट पेज एकदम छान असं पण जे का दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे का फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। मग आपला असतो जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 1 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे 1 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे एकदम छान आहे जे का इफेक्ट्स पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असं जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का 2 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला असं जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे का ह्या फोटोला पण एकदम छान असं जे का इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला असतो जे शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून जे का कॉपी नावाचा ऑप्शन वरती क्लिक करून जे का कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला असतो जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो ज्या 3 नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का ह्या फोटोला पण एकदम छान असं पण जे का इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे का एक लास्ट फोटो त्या फोटोला पण इफेक्ट्स लावण्यासाठी मित्रांनो इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो। आणखी आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 4 नंबरचा एक वर्ल्ड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे का इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। आणखी आपला असतो जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का
4 नंबरचा उरलेला फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्र। मग आपलं जे का ह्या फोटोला पण एकदम छान असं पद्धतीने जे का इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्र। मग आपला जे व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्र। मग आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लगेच कमेंट करून सांगा मित्र। जर अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये, तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।